खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो। त्यामुळे खेळातील त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने वार्षिक क्रीडा दिन साजरा करण्यात येतो। लोकसेवा ई-स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्येही वार्षिक क्रीडा दिन साजरा करण्यात आला। बघूयात या संदर्भातील ही बातमी। पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ई-स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या वार्षिक क्रीडा दिनाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फुगे हवेत सोडून उद्घाटन झाले। यावेळी आलेल्या प्रमुख पाहुणे व पालकांचे लोकसेवा ई-स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन स्वागत केलं। प्रतिकात्मक मशाल हातात घेऊन विद्यार्थ्यांनी रन करून या वार्षिक क्रीडा दिनास प्रारंभ झाला। प्री प्रायमरी ते 5वीच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली। अडथळ्यांची शर्यत, रिले शर्यत, धावणे, डेमो आणि ड्रिल, फुटबॉल, क्रिकेट, खो-खो, कराटे, टेनिस, डंबेल, योगासने, समूह नृत्य, झुंबा आणि जगभरात खेळल्या जाणाऱ्या विविध खेळांची प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखवली। विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले। चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले क्रीडा प्रकार पाहून पालकांच्या चेहऱ्यावर खूप समाधान दिसून येत होतं। या कार्यक्रमाचं आयोजन लोकसेवा प्रतिष्ठानच्या शिक्षण विभागाचे संचालक पी. शॉफीमन व प्राचार्या चैत्राली जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, लोकसेवा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक नरहरी पाटील, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त अल. देशमुख, योगा प्रशिक्षक डॉक्टर सागर पाटणकर, क्रीडा प्रशिक्षक निनाद पाठक, फॉर द पीपल न्यूजचे संपादक दीपक दराडे व प्राजक्ता दराडे तसेच शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।